हॅलो, श्री स्वामी समर्थ. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. ट्रीटमेंट चालू आहे. खूप दिवसापासून म्हणजे तब्येत डाऊन होत होती. डिप्रेशन, BP लो, शुगर लो, झोप पूर्ण नाही, कामाचं प्रेशर, झोप नाही अजिबात. तर थोडी तब्येत डाऊन होती ती सारखी. कळत नव्हतं का सारखं होतं असं. अशी स्ट्रॉंग दाखवत होती पण आतून थोडी लो झालेली आहे. तर मी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये 2 वेळा गेली पण तिथे काही मला ॲडमिट करून घेतलं नाही. तर ते खूप प्रोसेस लावत होते आणि घरी पाठवत होते रिटर्न. मग परत काल तब्येत डाऊन झाली थोडी. तर मग नवराने, आमची एक फ्रेंड आहे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नर्स आहे तिला फोन केला आणि तर ती बोलली की इमिडिएटली माझ्या इथे मी तुझं कमी खर्चामध्ये माझ्या ओळखीवरती करून देते इथे. तर त्या प्रायव्हेटला ॲडमिट केलेलं आहेत मला. आणि आता इथे मस्तपैकी 7-8 तास माझी प्रोसेस होणार आहे. तर मी आता मस्तपैकी झोपणार आहे 7-8 तास. सलाईन वगैरे लावणार आहेत. एन्जॉय दिस मोमेंट, आहे की नाही? काय टेन्शन घ्यायचं नाही कसलं. मस्तपैकी एन्जॉय दिस मोमेंट ऑल्सो. आराम चालू आहे. मुलं आहेत, नवरा सांभाळतो आहे, तिथे पप्पांकडे आहेत. आणि सांगितलं डॉक्टरांनी सगळं झालं, डिस्चार्ज देणार तेव्हा मग त्यांना फोन करून बोलावून घेणार. न्यायला मग ते न्यायला येते. उगाच म्हटलं इथे येणार हॉस्पिटलमध्ये मुलांना घेऊन, मग त्यांची हालत. पण म्हटलं नको. की इकडे सगळ्या नर्स वगैरे खूप छान काळजी घेतात. एक नंबर, खूप छान आहेत सगळे. एवढं मस्त ट्रीट करतात ना. फक्त एवढंच की माझी अपॉइंटमेंट होती 11ची सकाळी आणि मी 11च्या आधी आले. मला सांगितलं रात्री उपाशी राहायला 10 वाजल्यापासून. मी काही खाल्लं नाही आहे आणि त्या आल्यावरती डिले झाला. खूप पेशंट होते. मला कितीला आतमध्ये घेतले? संध्याकाळी 4 वाजता. मी 11:45 इथे आले उपाशी. मला एवढी भूक लागली. मला बोलली ती नाही की उद्याची अपॉइंटमेंट देऊ का तुला? म्हटलं नाही, मला आजच ॲडमिट करून घ्या. तर मग त्यांनी मला इथे थांबवलं 4 वाजेपर्यंत, दुसरं पेशंटचं काय होईपर्यंत. मग आता मला त्यांनी आतमध्ये स्वतः याच्यानंतर माझी पूर्ण प्रोसेस चालू होईल. सलाईन वगैरे लावतील. थोडा त्रास होईल, नो प्रॉब्लेम. श्री स्वामी समर्थ. बाय बाय. रेडी.